नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी बातमी। शरद पवार यांनी उडवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीची खिल्ली। काय म्हणाले शरद पवार या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात। त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोदी गॅरंटीची खिल्ली उडवली आहे। केंद्र सरकारच्या सर्व योजना फसव्या ठरल्या आहेत, सर्व योजना हवेत आहेत, या योजना प्रत्यक्षात आल्याच नाहीत असं सांगतानाच मोदींची गॅरंटी वगैरे सांगितली जात आहे, पण मोदी गॅरंटी काही खरी नाही असा जोरदार हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे। भाजप हा हिटलरच्या गोबेल्स नीतीचा अवलंब करून खोटा प्रचार करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला आहे। शिर्डीमध्ये 2 दिवसांचं राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यकर्ता शिबिर सुरू आहे। या शिबिराचा समारोप करताना पवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला। सत्ता आल्यानंतर भाजपने अनेक कार्यक्रम हाती घेतले, प्रत्यक्षात अंमलबजावणी न करता लोकांची फसवणूक करण्याचं काम भाजपने केलं। ते लोकांच्या लक्षात आलं आहे। मोदी संसदेत क्वचितच येतात, एखाद्या धोरणाची मांडणी अशी करतात की खासदारही थक्क होतात, घोषणाही खूप करतात। 2016 आणि 2017चा अर्थसंकल्प संसदेत मांडला, त्या बजेटची स्पीचमध्ये असं सांगितलं की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू। आज 2024 आला आहे, काहीच केलं नाही। मोदी एक दिवशी म्हणाले की 2022 मध्ये शहरी भागातील लोकांना पक्की घरं देऊ, पण ही घोषणा हवेतच राहिली। माझी गॅरंटी आहे असं मोदी वारंवार सांगतात, पण ती गॅरंटी काही खरी नाही। याचा अनुभव हा अनेक वेळा आलेला आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे।